मुलांनो नमस्ते. आज आपण युनिट 1.1 बी द बेस्ट या कवितेचा एक्सरसाइज सोडवणार आहोत. ठीक आहे. पुस्तक असेल तर पुस्तक काढा, नाही तर मी आता स्क्रीनवर तुम्हाला शेअर करते एक्सरसाइज. ठीक आहे. हे बघा, पहिला प्रश्न काय आहे? रीड द वर्ड्स ऑर नेम्स, शब्द वाचा किंवा नाव वाचा, गिवन बिलो, खाली दिलेले. पुट, ठेवा, बिग साइज्ड, मोठ्या आकाराचे किंवा बिगर वन्स, जे मोठे आहेत, इन द सर्कल, इन द बिग सर्कल, जे मोठे आहेत ते मोठ्या सर्कलमध्ये ठेवा, जे छोटे आहेत स्मॉलर वन इन स्मॉल सर्कल, ते छोट्या सर्कलमध्ये ठेवा. हे बघा, दोन सर्कल दिले आहेत. हे मोठं आहे, हे छोटं आहे, आणि खाली इथे कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. ओके. आता कवितेमध्ये जसा आपल्याला अर्थ त्यांनी सांगितलेला आहे तो बघायचा आणि त्याप्रमाणे जे मोठे आहे ते मोठ्या सर्कलमध्ये लिहायचे, जे छोटे आहे ते छोट्या सर्कलमध्ये लिहायचे. तुम्ही पुस्तकात लिहिणार असाल तर पेन्सिलनं लिहायचं, आणि वहीमध्ये लिहिणार असाल तर असेच एक मोठं सर्कल काढा, एक छोटं सर्कल काढा आणि त्याच्यामध्ये पेनाने लिहा. आता शब्द बघा काय येते. मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार आणि ट्रेल. आता मस्की आता इथे मस्की पण आहे आणि बास पण आहे. बघा वरच्या शब्दामध्ये, कवितेमध्ये काय आलेलं आहे? इफ यू कांट बी अ मस्की, बी अ बास. कविता दाखवू का तुम्हाला? एक मिनिट, कविता दाखवते. हे बघा, दुसऱ्या कडव्यामध्ये तिसरी ओळ बघा. दुसरं कडवं, तिसरी ओळ दिसते तुम्हाला. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. म्हणजे मस्की होऊ शकला नाहीत तर बास तरी व्हा. म्हणजे मस्की मोठा मासा आहे, बास छोटा. मग मस्की कुठं लिहिणार? मोठ्या ह्याच्यामध्ये, बास छोट्या ह्याच्यामध्ये. ट्री, ट्री कुठं लिहिणार? बरोबर, मोठ्या ह्याच्यामध्ये. कवितेमध्ये काय आलं? इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. झाड होऊ शकला नाही तर निदान झुडूप तरी व्हा, हे की नाही? पाईन, इफ यू कांट बी अ पाईन, जर तुम्ही ऑन द टॉप ऑफ द हिल, टेकडीवरच्या टोकावर उभा असलेला पाईन होऊ शकला नाही तर काय? बी अ स्क्रब इन द व्हॅली. मग पाईन कुठे येणार? मोठ्या ह्याच्यामध्ये. लेक, लेक आता छोटा का मोठा असतं सांगा? लेक छोटा असतो, तलाव छोटा असतो, रिव्हर मोठी असते. हां. बास छोट्या ह्याच्यात, बुश छोटा, हायवे, हायवे होता आला नाही तर ट्रेल तरी व्हा, पायवाट तरी व्हा. मग हायवे कुठे देणार? लिहा. स्क्रब, झुडूप, छोटे छोटे झुडपं. रील, रील झरा. सन, स्टार आणि ट्रेल पायवाट. ओके, ठीक आहे. हे लिहिलं. आता दुसरा बघा. दुसरा प्रश्न काय आहे? फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, चौघांचा गट करा. रीड ईच स्टांजा, आणि प्रत्येक स्टांजा वाचा. तुम्ही वाचून घ्या. तिसरा प्रश्न बघा. फाइंड, शोधा, अँड राईट, लिहा. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड्स लिहा. ठीक आहे. मी परत एकदा तुम्हाला कविता दाखवते. रायमिंग पेअर्स सांगा. ही बघा कविता. आता रायमिंग पेअर्स आपण कसे शोधतो? प्रत्येक ओळीचे शेवटचा शब्द बघतो, है ना? मग पहिल्या कडव्यामध्ये बघा, हिल, रील, पहिल्या आणि तिसरी ओळ. बी, ट्री, बरोबर. दुसरं कडवं बघा, ग्रास, बास, शेवटचे शब्द बघायचे. मेक, लेक, तिसरं कडवं, क्र्यू, डू, है ना? हियर, नियर. चौथ्या ह्याच्यामध्ये ट्रेल, फेल, आणि स्टार, आर. तिथं फक्त 4च पेअर लिहायला जागा आहे, तुम्ही 6 लिहायचेत. ठीक आहे. हा झाला
पहिला आणि दुसरा. आता तिसरा प्रश्न बघा, चौथा प्रश्न. चौथा प्रश्न काय आहे? कंप्लीट द फॉलोइंग. खाली दिलेल्या ओळी पूर्ण करा विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स, योग्य शब्द भरून, फ्रॉम द पोएम, कवितेमधले योग्य शब्द भरून पूर्ण करा. फर्स्ट वन इज डन फॉर यू. कंसात काय लिहिलं बघा, एक तुम्हाला पूर्ण करून दिलेलं आहे. काय आहे? पहिलं वाचते. इफ यू कांट बी अ पाईन. इफ यू कांट बी याचा अर्थ आहे जर तुम्ही होऊ शकला नाहीत किंवा होऊ शकत नसाल. पाईन शकत नसाल तर बी अ स्क्रब, निदान हिरवळ तरी व्हा. दुसरं बघा, इथले जी 6 वाक्य आहेत त्या 6ही वाक्याची सुरुवात इफ यू कांट बी अशीच असणार आहे. आणि पुढं जे भरायचं आहे त्याची सुरुवात बी न होणार आहे. हे होऊ शकला नाही तर हे व्हा, असं त्याचा अर्थ आहे. दुसरं बघा, इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही ट्री होऊ शकला नाही तर बी अ बुश. कवितेमध्ये बघा, दाखवू तुम्हाला कविता, ही बघा. इफ यू कांट बी अ ट्री. कवितेमध्ये कुठे आहे इफ यू कांट बी अ ट्री? हां, पहिल्या कडव्यामध्ये शेवटची ओळ बघा, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. पहिलं कडवं, शेवटची ओळ, पहिल्या स्टँजामध्ये शेवटची. इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही होऊ शकला नाही ट्री तर बी अ बुश. ओके, मग हे कसं लिहिणार तुम्ही आता? दुसरं बघा वाक्य, इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. हां, तिसरं बघा, डॅश 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 बी अ मास. बी अ बास. जर तुम्ही हे होऊ शकला नाही तर बास व्हा. काय होऊ शकला नाही तर मी तुम्हाला सांगितलं यातल्या प्रत्येक वाक्याची सुरुवात कशी करायची, इफ यू कांट बी अशीच करायची आणि मग कवितेमध्ये योग्य तो शब्द शोधा. आता काय होऊ शकला नाही तर बास व्हा, मस्की होऊ शकला नाही तर बास व्हा. मग कसं लिहिणार? इफ यू कांट बी अ मस्की बी अ बास. पुढे चौथं, इफ यू कांट बी अ कॅप्टन. जर तुम्ही कॅप्टन होऊ शकला नाही, सगळेजण कॅप्टन होतील का? नाही, आपल्याला क्रू व्हावं लागेल, बी अ क्रू. पाचवं, डॅश 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 बी अ ट्रेल. पायवाट व्हा, हे होऊ शकला नाही तर काय होऊ शकला नाही तर हायवे. लिहिणार कसं? इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल. सहावं बघा, इफ यू कांट बी द सन बी अ स्टार, है ना. आता पाचवं बघा, राईट. पाचवा प्रश्न, वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. कविता आठवते तुम्हाला? आता वाक्य ऐका आणि सांगा, खरं की खोटं, ट्रू का फॉल्स. पहिलं, ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम. सगळ्यांनी टीमचं कॅप्टनच व्हायला पाहिजे. लिहा, ट्रू का फॉल्स. अ बिट ऑफ ग्रास. गवताचा छोटासा अंकुर पण, छोटंसं गवतसुद्धा कॅन मे हायवे हॅपियर. हायवेनं जाणाऱ्याला खुशी देऊ शकतं. तिसरं, वी विन ऑर फेल. आपण जिंकतो का आपण हरतो, डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपण किती मोठ्या पदावर आहोत किंवा आपण किती मोठं काम करतो याच्यावर अवलंबून असतं. चौथं, अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. टेकडीच्या टोकावर स्क्रब असतं. पाचवा, इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट. जर तुमचं काम तेवढं महत्त्वाचं नसेल, डोंट डू इट. करू नका ते. आणि सहावं, व्हॉट एव्हर जॉब यू हॅव. कोणता का काम तुमचं असे ना, डू युअर बेस्ट. उत्तम करा, सर्वोत्तम करा. लिहा. पुढे बघा काय दिलेलं आहे. सहावा प्रश्न, राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम. कवितेचा सारांश लिहायचा आहे विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. खाली तुम्हाला 7 पॉईंट दिलेले आहेत. त्या 7 मुद्द्याच्या आधारे कवितेचा सारांश लिहायचा. म्हणजे काय, ते दिलेली 7 वाक्य पूर्ण करायची आहेत, फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. बघा पहिलं काय आहे, द टायटल ऑफ द पोएम.
कवितेचं शीर्षक काय आहे? बी द बेस्ट. लिहून टाका. दुसरं, पोएम इज रिटन बाय. ही कविता लिहिली आहे, कुणी लिहिली आहे? डग्लस मॅलॉकनं लिहिलेली आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला दिसेल कवीचं नाव खाली, डग्लस मॅलॉक. मग तिथे तुम्ही लिहिणार आहात द पोएम इज रिटन बाय 2 नंबरला डग्लस मॅलॉक. तिसरं, द पोएम हॅज डॅश डॅश स्टांझाज. स्टांझा म्हणजे कडवी. किती तिथं आकडा टाका ना, किती स्टांझाज आहेत? 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत. टाका तिथं 1 2 3 4. आणि ई स्टांझा हॅज डॅश डॅश लाईन्स. प्रत्येक स्टांझामध्ये किती लाईन्स आहेत? लिहा 1 2 3 4 काय असतील ते. चौथं, द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांझा. कवितेमध्ये ज्या ओळींचे राईम्स जुळतात, यमक जुळतात, आर, त्या आहेत. आता प्रत्येक स्टांझामधल्या घ्यायच्या आहेत लाईन्स. प्रत्येक स्टांझामध्ये राईम करणाऱ्या लाईन्स कुठल्या आहेत? 1 and 3, 2 and 4. मग तुम्ही उत्तर कसं लिहिणार? लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांझा आर 1-3, 2-4. पाचवा, द पोएट कम्पेअर्स. कवी तुलना करतो बिग थिंग्स, मोठ्या वस्तूंची, विथ कोणाबरोबर? लिहा स्मॉल थिंग्स. सहावं, डॅश डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. हे डॅश डॅश हे कवितेमध्ये रिपीट झालेले. कोणती लाईन कवितेमध्ये रिपीट झाली आहे? आता आपण प्रश्नात एका बघितली की इफ यू कांट बी, किंवा बी द बेस्ट, ही पण रिपीट झाली आहे. आणि 7वी, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर. ही लाईन कवितेतली मी नेहमी रिमेंबर लक्षात ठेवीन हीच. आता या कवितेतली तुम्हाला जी लाईन आवडली ती लिहा, कोणती पण लिहा. ठीक आहे. आता बी द बेस्ट या कविता आपण बघितली, त्याचा अर्थ बघितला आणि त्याच्या आधारे आपण ह्या 7 मुद्द्यांच्या आधारे त्याचं अप्रिसिएशन लिहिलं आहे. पण एखादी कविता जर तुम्हाला दिली अशीच, जी याच्या आधी तुम्ही पाहिली नाही आहे, तर त्याचं पण तुम्ही अप्रिसिएशन असं या मुद्द्याच्या आधारे लिहू शकाल का? येईल लिहिता. बघा एखादी कविता दिलेली इथे, लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड, मेक द मायटी ओशन अँड द प्लेझंट लँड. Little deeds of kindness, little words of love, help to make each happy like the heaven above. आता याचा अर्थ तुम्हाला नंतर सांगते, पण अर्थ माहिती नसताना सुद्धा आपण याचं अप्रिसिएशन लिहू शकतो का? सारांश लिहू शकतो का? लिहू शकतो. बघा काय दिलेलं. पहिलं आपलं काय आहे? द टायटल ऑफ द पोएम इज. कवितेचं टायटल काय आहे? लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर. लिहा. द पोएम इज रिटन बाय. कुणी लिहिली आहे कविता? माहिती नाही आहे, तो सोडून द्या. तिसरं, द पोएम हॅज डॅश डॅश स्टांझाज. किती स्टांझाज आहेत? 2. आणि मग पुढं काय लिहिलं आहे? ईच स्टांझा हॅज डॅश डॅश लाईन्स. किती लाईन्स आहेत? 4 लाईन्स. आता द लाईन दॅट राईम इन ईच स्टांझा. चौथी ओळ वाचते मी, चौथा मुद्दा. कवितेमध्ये स्टांझामधल्या या लाईन्स राईम करतात. कुठल्या राईम करतात? आता बघा पहिली आणि तिसरी बघा, वॉटर ओशन होत नाही, सँड लँड होते, म्हणजे 2 and 4. खाली पण खालच्या स्टांझामध्ये बघा, पहिली लाईन काय आहे? पहिल्या लाईनचा शेवटचा वर्ड काइंडनेस आणि तिसरा हॅपी. काइंडनेस हॅपी रायमिंग होतं का? होत नाही. लव अबव होतं. मग द लाईन्स इन ईच स्टांझा दॅट राईम आर 2 and 4. आणि 6वं बघा, डॅश डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. कवितेमध्ये काय काय रिपीट झालेलं आहे? काय रिपीट झालेलं आहे? लिटल 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 है ना, हे रिपीट झालं आहे. आणि 7वं, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर. या कवितेतली ही ओळ माझ्या नक्की लक्षात येईल. कुठली तरी ओळ लिहायची, काय हरकत आहे? म्हणजे याच्यात तुम्हाला अर्थ जरी माहिती नसला तरी आपण 4 किंवा 5 ओळीचं अप्रिसिएशन नक्की लिहू शकतो.
हो की नाही. लिहा बाईत.